नमस्कार मित्रांनो, फिल्मी ज्ञान या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलच्या या पहिल्या सेगमेंटमध्ये मी आज ज्या फिल्मविषयी बोलणार आहे ती फिल्म बनवणारा दिग्दर्शक हा कोणी साधासुद्धा दिग्दर्शक नाही. हॉलिवूड इंडस्ट्रीतला अत्यंत दिग्गज असा दिग्दर्शक आणि ज्याचं नाव अत्यंत सन्मानाने घेतलं जातं असा स्टीव्हन स्पीलबर्ग याच्या जॉर्ज ह्या पिक्चरबद्दल मी आज बोलणार आहे. बेसिकली भारतामध्ये विशेष करून स्टीव्हन स्पीलबर्ग हा माहिती झाला तो त्याच्या अत्यंत गाजलेल्या पिक्चरमुळे ज्याचं नाव होतं जुरासिक पार्क, जे एका मूळ जुरासिक पार्क या कादंबरीवरच आधारलेला होता. आणि त्या काळामध्ये असे भव्य दिव्य डायनॉसर्स पडद्यावर पाहणं हे प्रेक्षकांसाठी एक अद्भुत गोष्ट होती. आता आपण सर्रास ह्या सगळ्या गोष्टी पाहतो, पण जुरासिक पार्क ज्या काळामध्ये आला त्या काळामध्ये म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट सांगायचं झालं तर जुरासिक पार्क हा जो पिक्चर आहे तो आला होता 1993 साली. 1993 साली जुरासिक पार्क हा पिक्चर भारतामध्ये प्रदर्शित झाला. त्याचे टोटल 3 भाग आले, पण सर्वार्थाने पाहायचं झालं तर जुरासिक पार्कचा जो पहिला भाग होता तो सगळ्यात जास्त चांगला भाग होता असं माझं आजही मत आहे. लॉस्ट वर्ल्ड त्या मानाने एवढा काही खास पिक्चर होता असं मला वाटत नाही, पण जुरासिक पार्क हा एक परिपूर्ण पिक्चर होता. आणि त्या काळामध्ये लोकांनी पहिल्यांदाच असे भव्य दिव्य महाकाय डायनॉसर्स वगैरे पडद्यावर पाहिले. आणि फक्त लहान मुलांनाच नाही तर मोठ्या प्रेक्षकांना देखील हा तो पिक्चर खूप आवडला होता. ते एक भरीव आणि जबरदस्त यश स्टीव्हन स्पीलबर्गचं होतं. पण याच स्टीव्हन स्पीलबर्गचा एक अतिशय सुंदर चित्रपट जो खूप आधी आला म्हणजे जॉर्ज हा पिक्चर, त्या पिक्चरविषयी आज मी बोलणार आहे. तर जॉर्ज हा पिक्चर आला ते साल होतं 1975 आणि तेव्हा स्टीव्हन स्पीलबर्ग हा काही कोणी खूप मोठा दिग्दर्शक नव्हता. वास्तविक पाहता तो कोणाच्या खिचगंटीतही नव्हता, कारण त्याचे आधी येऊन गेलेले शुगरलँड एक्सप्रेस वगैरे हे जे चित्रपट होते ते शुगरलँड एक्सप्रेस होता किंवा तुमचा ड्युएल होता, ते पिक्चर्स पण चांगले होते. पण त्यातला जो ड्युएल पिक्चर जो होता तो पिक्चर त्यांनी टेलिव्हिजनसाठी बनवलेला होता. ड्युएल पिक्चर हा काही तुमच्या थिएटरसाठी म्हणून केलेला नव्हता. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्याचा पहिला चित्रपट जर कुठला म्हणायचा झाला तर जॉर्ज नंतरचा मोठा भव्य दिव्य चित्रपट तर तो जुरासिक पार्कच होता. तर आज मी 1975 साली रिलीज झालेल्या जॉर्ज या चित्रपटाविषयी बोलणार आहे. या चित्रपटाची संकल्पना अशी होती की एक बीच आहे आणि त्या बीचवर खूप हॉटेल्स वगैरे आहेत. समुद्रकिनारा अतिशय सुंदर आहे आणि तिथं पर्यटक खूप येतात. त्यामुळे त्या बीचवर जे हॉटेल इंडस्ट्री आहे त्याला चांगली बरकत आलेली आहे. पण काही काळानंतर त्या समुद्रामध्ये ज्या बीचवर ते हॉटेल्स आणि सर्व आहे त्या समुद्रामध्ये एक शार्क मासा येतो आणि त्या शार्क माशामुळे त्या संपूर्ण परिसरामध्ये दहशत निर्माण होते. आणि नुसती दहशतच निर्माण होत नाही तर त्या दहशतीमुळे जी हॉटेल इंडस्ट्री असते, पर्यटन जे क्षेत्र जे असतं त्या सगळ्यांनाच मोठा धोका निर्माण होतो आणि तिथे एक अतिशय भयाचं वातावरण निर्माण होतं. तर ही एक संकल्पना घेऊन त्याच्यावरती
स्टीव्हन स्पिलबर्गने जॉर्ज नावाचा हा पिक्चर बनवला होता. हा पिक्चर आला होता 1975 साली. आणि आपण असं म्हणू शकतो की गॉन विथ द विंड, द साऊंड ऑफ म्युझिक आणि जॉर्ज हे 3 जे चित्रपट आहेत ते हॉलिवूडच्या इतिहासातले सर्वाधिक महत्त्वाचे असे 3 चित्रपट आहेत. आणि साऊंड ऑफ म्युझिकनी म्युझिक इंडस्ट्रीचं महत्त्व दाखवलं होतं. तर खर्चिक संगीतिका कशी असते ते या पिक्चरने दाखवून दिलं होतं. पण जॉर्ज या चित्रपटाने लार्ज ऑडियन्स, मोठा प्रेक्षक वर्ग ही जी संकल्पना असते त्या सगळ्या संकल्पनेचा या एका चित्रपटाने पूर्ण अर्थच बदलून टाकला. तो चित्रपट जो आहे तो प्रदर्शित झाल्यापासून 6 आठवड्याच्या आतच जवळजवळ अमेरिकेतल्या 1/8 लोकांनी तो चित्रपट पाहिलेला होता. आणि या चित्रपटाला त्या काळी देखील रिपीट ऑडियन्स होता. आणि जॉर्ज हा पिक्चर जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा तो समर होता, उन्हाळ्याचा सीझन होता. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की परदेशामध्ये सुद्धा किंवा आपल्या इथं पण गोव्यामध्ये इकडे तिकडे सुद्धा जेव्हा समर सीझन चालू होतो तेव्हा समुद्रकिनारे हे पर्यटकांनी फुल असतात. लोक समुद्रामध्ये पोहण्याचा याचा आनंद घ्यायला किंवा वाळूत मस्त पडून राहायला वगैरे समुद्र फुल पॅक असतात, बीचेस फुल पॅक असतात. अशा काळामध्ये पर्यटन ज्या काळामध्ये जोरात असतं त्या काळामध्ये म्हणजे ऐन उन्हाळ्यामध्ये जॉर्ज हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आणि तुम्हाला खोटं वाटेल पण सुटीचा मोसम होता आणि तरीसुद्धा जॉर्ज प्रदर्शित झाल्यानंतर समुद्रकिनारे ओस पडायला लागले. सगळी गर्दी थिएटर्सने खेचून घेतली. हे त्या काळातलं जॉर्जचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं. या चित्रपटाची तसं पाहायला गेलं तर कथा ही अत्यंत साधी आहे की एक गाव आहे, तिथे एक बीच आहे. त्या बीचवर लोक पर्यटक येतात, तिथे मौज मजा मस्ती करतात, त्याच्यामुळे त्या गावाला चांगला बिझनेस मिळतो आणि त्यांची बरकत होते. पण त्याच वेळी त्या समुद्रामध्ये एक शार्क मासा आल्यामुळे या सगळ्या पर्यटन व्यवस्थेला ग्रहण लागतो. हा एवढा एक साधा कन्सेप्ट या पिक्चरचा होता. पण स्टीव्हन स्पिलबर्गनी जे तंत्रकौशल्य वापरलंय त्याला तोड नाही. त्या काळामध्ये जेव्हा ॲनिमेशन आलेलं नव्हतं किंवा ॲनिमेशनचा एवढा वापर केला जात नव्हता, ती इंडस्ट्री एवढी सुधारलेली नव्हती, त्या काळामध्ये स्टीव्हन स्पिलबर्गनी जी कमाल करून दाखवली आहे त्याच्यासाठी स्टीव्हनला हॅट्स ऑफ आहे. यासाठी स्टीव्हननी एक खूप मोठा असा मासा बनवला आणि हा मासा अत्यंत जड होता. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की काही टन वजनाचा हा मासा होता. आणि हा मासा समुद्राखालीच जास्त दाखवलाय. म्हणजे तुम्ही जर चित्रपट पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे शार्क माशाचं दर्शन होतं ते एकदाच होतं. म्हणजे अख्ख्या पिक्चरमध्ये तुम्हाला पूर्ण शार्क मासा हा एकदाच दिसतो. बाकी केवळ त्याचं कधी शेपटी दिसते, कधी त्याचा अंगाचा वरचा भाग दिसतो, कधी फक्त छोटंसं तोंडच दिसतं. अशा तुकड्यातनं तुम्हाला हा शार्क मासा अख्खा पिक्चर दर्शन देत राहतो. आणि ह्याची जी शेपटी होती ती जी शेपटी दाखवली ती शेपटीच या पिक्चरचा आयकॉन ठरली. पोस्टरवर सुद्धा जॉर्जला
एक शेपटी दाखवली आहे किंवा खालून नुसता असा फोकस घेऊन माशाचा चेहरा दाखवलेला आहे. पण ती शेपटी जी होती, त्रिकोणाकार शेपटी, ती जॉर्जची पहचान बनली होती. तर असा हा कित्येक टन वजनाचा मासा हा समुद्राखालून त्याला हाताळायचं हे अत्यंत जिकरीचं काम होतं. म्हणजे जे तंत्रज्ञ होते ते अक्षरशः थकून जायचे, कारण त्या माशाचं वजन प्रचंड होतं आणि तो मासा त्यांना समुद्राच्या तळाखालून म्हणजे समुद्राच्या खालून त्यांना तो ऑपरेट करायला लागायचा. पण ही सगळी मेहनत त्यांनी घेतली. प्रचंड कष्टाने ह्या सगळ्या फिल्मचं शूट झाला. ह्यातले जे काही प्रसंग आहेत, जसं की पोहणाऱ्याच्या मागे तो मासा लागतो किंवा त्या माशाचं आपल्याला पूर्ण दर्शन कधीच होत नाही. अख्ख्या पिक्चरमध्ये मासा एकदाच शेवटी पूर्ण दाखवला आहे आणि हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे असं माझं मत आहे. कारण जर का सुरुवातीलाच तो मासा दाखवला असता तर आपल्याला लगेच कळलं असतं की हा खोटा मासा आहे. कारण जेव्हा तो मासा लास्टला दाखवतात जॉर्जमध्ये, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हा मासा खोटा आहे, पण त्याने काही फरक पडत नाही. त्या पिक्चरचा इम्पॅक्ट कमी होत नाही. त्याला कारण असं आहे की अख्खा पिक्चर हा तो मासा दाखवलाच नाही आहे आणि त्यामुळे त्या माशाची जी भीती आहे ती जशी पिक्चरमध्ये काम करणाऱ्या नटांच्या चेहऱ्यावर दिसते, तशीच सेम भीती पाहणाऱ्यांच्या मनात देखील निर्माण होते. जर का सुरुवातीलाच तो मासा दाखवला असता तर हा इम्पॅक्ट निघून गेला असता. हे दिग्दर्शकाचं सगळ्यात मोठं कौशल्य आहे की तो मासा अख्ख्या पिक्चरमध्ये फक्त एकदाच पूर्ण दाखवला आहे. बाकी केवळ त्याचं छोट्याशा अँगलनेच दर्शन दिलेलं आहे. कधी साप, कधी फक्त त्याची शेपटीच दिसते, कधी त्याचं थोडंसं तोंडच दिसतं, कधी फक्त पाठीचाच वरचा भाग दिसतो. अशा रीतीने तो त्या शार्कचं आपल्याला अख्खा पिक्चर हे दर्शन होत राहतं आणि त्यामुळेच त्या पिक्चरला एक पकड निर्माण होते की प्रेक्षक खेळून राहतात की आता हा मासा काय करणार आहे, की आता हा मासा दिसणार आहे का. तर हे स्टीव्हन स्पिलबर्गचं मोठं यश होतं. आणि जाता जाता सांगायला हरकत नाही की स्टीव्हन स्पिलबर्गचाच शिष्य म्हणजे त्यांनी काय त्याच्याकडे जाऊन शिक्षण घेतलं नाही, पण ज्याच्या पावलावर पाऊल टाकून ज्या दिग्दर्शकांनी पिक्चर्स बनवले तो एम नाईट श्यामलन. त्याने सुद्धा याच तंत्राचा वापर आपल्या पिक्चरमधनं केलेला दिसतो की जी भीती आहे, जो धोका आहे, तो प्रेक्षकांना लगेच दिसत नाही, तर तो तुकड्या तुकड्यातून दिसत राहतो. की जसं कधी हातच दिसतो, कधी फक्त पायच दिसतो, कधी एखाद्या जाणाऱ्या माणसाची फक्त पाठमोराच तो दिसतो, पण तो कोण आहे कळत नाही. तर ही जी टेक्निक आहे ही स्टीव्हन स्पिलबर्गने अत्यंत प्रभावीपणे जॉर्ज या पिक्चरमध्ये वापरली. आणि 1975 साली आलेल्या या पिक्चरने तेव्हा हॅवॉक निर्माण केला. या पिक्चरला प्रचंड रिपीट ऑडियन्स होता आणि जसं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हा पिक्चर हा एक म्हणजे एक आयकॉनिक फिल्म आहे, जी आज फिल्म इन्स्टिट्यूट्समधनं जे विद्यार्थी शिकतात त्यांना ही फिल्म दाखवली जाते की फिल्म कशी असावी, फिल्म कशी बनवावी. त्याचा जॉर्ज हा उत्कृष्ट नमुना होता. पुढील काळामध्ये स्टीव्हन स्पिलबर्गने अनेक चित्रपट बनवले, जसं मी मगाशी म्हटलं तसं जुरासिक पार्क आहे किंवा इतरही त्याचे E.T. सारखा सुरुवातीचा पिक्चर होता की जुरासिक पार्कचे 3-4 भाग येऊन गेले. तर हे सगळे चित्रपट त्यांनी केले. पण जो जॉर्ज पिक्चर होता त्या पिक्चरनी मात्र तेव्हा भीती ही संकल्पनाच बदलून टाकली होती, त्याचा अर्थच बदलून टाकला होता. इतका तो पिक्चर तुफान यशस्वी झाला होता. आणि याच दिग्दर्शकाचं म्हणजे स्टीव्हन स्पिलबर्गचं जसे हे पिक्चर आहे, जाता जाता ते पण सांगायला हरकत नाही की जसे हे पिक्चर आहे तसाच या माणसाने एक अत्यंत संवेदनशील असा पिक्चर दिला. म्हणजे जुरासिक पार्क किंवा E.T. किंवा जॉर्ज असे म्हणजे जे मुलांना आवडतील. आता अर्थात
असं काही नाही आहे की डायनॉसर्स आणि हे पाहायला फक्त मुलांनाच आवडतं, कारण या पिक्चर्सना मोठ्या लोकांचा प्रेक्षक वर्ग पण प्रचंड असतो. पण एक ढोबळमानाने की मुलांसाठीचे चित्रपट असं आपण ज्याला म्हणतो, असे चित्रपट बनवणाऱ्या या माणसांनी एक मध्यंतरीच्या काळामध्ये एक अत्यंत जबरदस्त आणि एक अत्यंत संवेदनशील असा पिक्चर दिला. आणि म्हणजे जर का सांगितलं नाही तर समजणारच नाही की हा जो पिक्चर आहे हा याच दिग्दर्शकांनी बनवला आहे, हे लक्षात येणार नाही. एवढा एक जबरदस्त पिक्चर या माणसांनी बनवला. आणि त्या पिक्चरचं नाव होतं शुगरलँड एक्सप्रेस. शुगरलँड एक्सप्रेस हा पिक्चर हा एक आपण असं म्हणू की कायद्यामध्ये सापडलेल्या दोन नवरा बायकोंच्या जीवनाची कहाणी आहे की आता त्यांचा डिवोर्स होतोय आणि त्यांनी जे पालकत्व आहे मुलाचं ते कोणी स्वीकारावं, याच्यामध्ये त्यांच्यामध्ये होणारी भांडणं, आणि त्याच्यातून शेवटी ते दोघं मरतात आणि त्या मुलाचं पालकत्व शेवटी सरकार दुसऱ्यालाच देतं. तर अशी ती कथा होती. तो पिक्चर अत्यंत सिरियस होता. म्हणजे जसं जुरासिक पार्क किंवा जॉर्ज पाहताना आपण एक्साइट होतो, तसा तो पिक्चर पाहताना एक्साइटमेंट होत नाही, पण तो पिक्चर पाहताना आपण हळूहळू त्या कॅरेक्टर्सच्या म्हणजे दृष्टीने विचार करायला लागतो. आणि एक क्षण आपल्याला असं वाटतं की नाही यार, ह्यांचं पण काही अगदी चूक आहे असं नाही. मग आपण दोन्ही बाजूने विचार करतो की न्यायालयाचं पण बरोबर आहे की अशा बेजबाबदार पालकांच्या हातात मुलाला देण्यात काही अर्थ नाही आहे, त्या मुलाच्या आयुष्याची वाट लागेल म्हणून कायद्याने न्यायालय त्यांच्या हातात त्यांचा मुलगा सोपवत नाही. आणि एकीकडे या लोकांचं पण बरोबर आहे की हा त्यांचा मुलगा आहे आणि त्यांना तो पाहिजे, पण कायद्याची लढाई ते हरतात आणि शेवटी त्याच्यामध्ये ते दोघं मरतात मला वाटतं. पण शुगरलँड एक्सप्रेस हा अत्यंत संवेदनशील असा पिक्चर स्टीव्हननी दिला. आणि तसाच एक अत्यंत संवेदनशील पिक्चर जो म्हणजे आपण असं म्हणू की एक युद्ध म्हणजे काय, तर युद्धाची कन्सेप्ट काय, किंवा आपण असं म्हणू की एक तुम्हाला काय वाटतं. म्हणजे आपण म्हणजे नेहमी युद्ध म्हटलं की फक्त बेचिराग सगळं बॉम्बचे स्फोट हेच पाहत असतो. या पिक्चरमध्ये पण आहे नो डाऊट, पण हा पिक्चर जो आहे हा स्टीव्हन स्पीलबर्गचा एक वेगळा पिक्चर आहे. आणि हा पिक्चर आहे सेव्हिंग प्रायव्हेट रयान. हा पिक्चर हा आला होता 1998 साली. एका 5-6 जवानांच्या तुकडीवर एक काम सोपवलेलं असतं की युद्धामध्ये प्रायव्हेट रॅन नावाचा एक सैनिक हा हरवलाय आणि त्या सैनिकाला शोधायची जबाबदारी या 6 माणसांच्या पथकावर दिलेली असते. तर ते कसं ते त्याचा शोध घेतात, त्याची ही अत्यंत सुंदर अशी कथा आहे. आत्तापर्यंतचे जे आलेले चित्रपट होते, द लॉंगेस्ट डे असेल किंवा आपण असं म्हणू की द गन म्हणून एक पिक्चर आला होता तो असेल, हे चित्रपट जरी युद्धाचे असतील तर त्याच्यामध्ये नुसता हिंसाचार, बिभत्सता, जाळपोळ हे सर्व दाखवण्यात आलं होतं. आणि जे जनरली युद्ध चित्रपटांच्या बाबतीत जे होतं तेच या चित्रपटाच्या बाबतीत पण झालेलं होतं. पण या चित्रपटाची खासियत अशी होती, सेव्हिंग प्रायव्हेट रॅनची अजून एक खासियत अशी आहे की जनरली जे चित्रपट आहेत, युद्ध चित्रपट जे आहेत जनरली, ते कसे असतात की त्याचे टॉप शॉट जास्त असतात. की म्हणजे असं मोठं ग्राउंड आहे, वरतून कॅमेरा अँगल लावलेला आहे आणि प्रचंड युद्ध चाललेलं दाखवलं आहे, दोन्ही बाजूचं सैन्य दाखवलं आहे, असा टॉप अँगलनी जास्त शूट्स घेतलेले असतात. सेव्हिंग प्रायव्हेट रॅन हा पिक्चर वेगळा अशासाठी आहे की हा जो चित्रपट आहे, हा चित्रपट आपल्याला त्या सैनिकांबरोबर धावायला लावतो. म्हणजे कसं की हा जो चित्रपट आहे, म्हणजे आता एखादी गाडी सैनिकांची चालली आहे तर त्याचा स्टीव्हननी लॉंग शॉट नाही घेतलेला, त्या कॅमेरा त्या गाडीबरोबर बाजूनीच धावत राहतो. त्यामुळे आपण एका क्षणाला असं आपल्याला वाटतं की आपण त्या गाडीतच आहोत की काय, इतकं त्याचं सुंदर चित्रण केलेलं आहे. तर त्या दृष्टीने पण हा चित्रपट खूप वेगळा होता. आणि या चित्रपटाला द सेव्हिंग प्रायव्हेट रॅनला पण खूप पुरस्कार मिळाले होते त्या काळामध्ये. आणि त्याचा अजून एक चांगला चित्रपट जो म्हणजे खरोखर गौरवला गेला होता तो म्हणजे 1993 साली आलेला शिंडलर्स लिस्ट.
जो शिंडलर्स लिस्ट याच पुस्तकाच्या कथानकावर आधारलेला चित्रपट होता. हिटलरच्या काळामध्ये जे ज्यू लोक होते त्या ज्यू लोकांना संपवण्याचा हिटलरने चंगच बांधलेला होता. आणि त्यामध्ये म्हणजे क्रूरता म्हणजे की त्या ज्यू लोकांना हिटलरने चक्क गॅस चेंबरमध्ये घालून मारलेलं होतं. हे अख्ख्या जगाला माहिती आहे. आणि आजही त्याच्याबद्दल हिटलरची छितू केली जाते की हे अमानवी कृत्य त्यांनी केलं होतं. म्हणजे नुसती मोठी माणसंच नाही तर लहान लहान बाळांना अभ्रकांना पण त्यांनी कसलाही विचार न करता केवळ ते ज्यू आहेत, ज्यूंची मुलं आहेत म्हणून त्यांना गॅस चेंबरमध्ये ढकलून मारलेलं होतं. ही सत्य घटना आहे. याच सत्य घटनेवर शिंडलर्स लिस्ट हा पिक्चर प्रदर्शित झाला. शिंडलर्स लिस्टचं साल होतं 1993. 1993 साली हा चित्रपट तयार झाला. आणि या चित्रपटाने पण अनेक विक्रम मोडले. या चित्रपटाची कन्सेप्ट अशी होती की एक शिंडलर म्हणून एक माणूस, एक सैन्यातला माणूस आहे आणि त्याच्यावर कामगिरी काय सोपवली आहे की जे कैदी आहेत त्यांनी घेऊन जायचं आणि त्याच्याकडे जी लिस्ट दिली आहे तिचं नाव आहे शिंडलर्स लिस्ट. आणि त्याचा प्रयत्न हा आहे की त्यातले जे ज्यू लोक आहेत त्यांना तो शक्यतो वाचवू शकेल का, हा त्याचा प्रयत्न आहे. की त्याला स्वतःला म्हणावंसं असं वाटत असतं की हा अन्याय आहे, क्रूरता आहे, की निरपराध ज्यू ज्यांचा युद्धाशी काही संबंध नाही पण केवळ ते ज्यू आहेत म्हणून त्यांची हत्या करणं हे त्याला चुकीचं वाटतं. त्याच्या सत्सद्विवेक बुद्धीला ते पटत नाही. आणि म्हणून तो त्या ज्यू लोकांना कसं वाचवतो त्याची ही कथा आहे द शिंडलर्स लिस्ट. हा पण पिक्चर खूप गाजला होता त्या काळामध्ये आणि त्याची अत्यंत सुंदर अशी हाताळणी स्टीव्हन स्पीलबर्गने या कथेची केलेली होती. तसाच त्याचा अजून एक सुंदर पिक्चर होता कलर पर्पल. हा पिक्चर फार लोकांना माहिती नाही आहे कारण कलर पर्पल हा जरा गंभीर वळणाचा पिक्चर आहे आणि भारतामध्ये तरी म्हणजे कमीत कमी कलर पर्पल हा पिक्चर फार कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे त्याविषयी जास्त कोणाला या पिक्चरविषयी माहिती नाही आहे. तर स्पीलबर्गने अनेक पिक्चर बनवले. त्याच्यातला त्याचा 1997 सालचा अमिस्ताद हा पिक्चरसुद्धा अतिशय म्हणजे आपण असं म्हणू की गाजलेला पिक्चर होता. आणि त्याची कन्सेप्ट पण होती की अमिस्ताद बोटीवर जे गुलाम आहेत, अमिस्तादी बोट आहे आणि त्या गुलामगिरीविषयक कलमाविषयी हा सगळा पिक्चर म्हणजे उहापोह आहे. हा कोर्टरूम ड्रामा आहे ॲक्च्युली. जो अमिस्ताद पिक्चर आहे हा अमिस्ताद आला होता 1997 साली आणि हा कोर्टरूम ड्रामा होता आणि हा पण पिक्चर अतिशय गाजलेला होता. तर असे अनेक पिक्चर त्यांनी बनवले स्टीव्हन स्पीलबर्गनी. तर मी हे जे आत्ता तुम्हाला जे पिक्चर सांगितले ह्याच्याहूनही त्याचे अनेक वेगवेगळे पिक्चर्स आहेत, वेगवेगळे त्यांनी हे बनवलेले आहेत. आणि या माणसाचं वैशिष्ट्य असं आहे की हा माणूस हा म्हणजे एखादा आपण असं म्हणतो ना की बॉर्न असतो बॉर्न टॅलेंट, तसा स्टीव्हन हा बॉर्न टॅलेंटच होता. त्याला लहानपणी मिळालेल्या एका साध्या कॅमेऱ्यामधून त्यांनी शॉर्ट फिल्म बनवली होती त्या काळामध्ये. आणि तेव्हा त्याचं वय किती होतं तर 13 वर्षाचं होतं वय स्टीव्हनचं. आणि त्यांनी एस्केप टू नोव्हेअर नावाचा एक लघुपट बनवला होता आणि त्या लघुपटाला त्याला एका स्पर्धेमध्ये बक्षीस देखील मिळालं होतं. ही गोष्ट होती 1962-63 सालातली. तर 1963 साली म्हणजे जेव्हा स्टीव्हन स्पीलबर्ग 16 वर्षाचा होता तेव्हा त्याने फायरलाईट नावाचा एक चित्रपट बनवला होता. आणि हा जो म्हणजे त्यांनी तो लघुपट बनवला होता आणि हा जो फायरलाईट हा जो पिक्चर होता या फायरलाईट चित्रपटाची म्हणजे त्यांनी स्वतः केलेल्या या चित्रपटाचीच कन्सेप्ट घेऊन त्यांनी पुढच्या काळामध्ये जो अद्वितीय पिक्चर बनवला त्या पिक्चरचं नाव होतं क्लोज एन्काउंटर्स ऑफ थर्ड काइंड, ज्याच्यामध्ये परग्रहवासी पृथ्वीवर हल्ला करतात अशी कन्सेप्ट होती. तो पण
अत्यंत गाजलेला पिक्चर होता. पण त्या क्लोज एन्काउंटर्स ऑफ थर्ड काइंडचा जो गाभा होता मेन, तो फायरलाईट होता. तर असा हा स्टीव्हन स्पिलबर्ग हा अत्यंत बुद्धिमान असा दिग्दर्शक, ज्यांनी आपल्याला अत्यंत सुंदर असे चित्रपट दिले. आणि जो मुलांना प्रचंड आवडणारा चित्रपट म्हणजे जुरासिक पार्क, हा चित्रपटसुद्धा या माणसाने बनवला. आणि काय म्हणतो आपण त्याला, की ते बक्षिसं वगैरे सोडून द्या, ते तर मिळतच असतात, पण एक त्यांनी स्वतःचा असा एक क्रायटेरिया सेट केला की स्टीव्हन कोण आहे. आणि असं नाही आहे की फक्त त्यांनी एका स्टाईलचेच पिक्चर बनवले, की बाबा तो डायनोसॉर्सचेच पिक्चर बनवतोय किंवा तो फक्त असे ॲनिमे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला लार्जर दॅन लाईफ असलेले पिक्चर्स जे असतात, जसं सुपरमॅन, स्पायडरमॅन वगैरे अशा स्टाईलचेच पिक्चर बनवतो, असं अजिबात नाही. त्यांनी जितक्या कौशल्याने जुरासिक पार्क बनवला, तितक्याच कौशल्याने त्यांनी सेव्हिंग प्रायव्हेट रॅनसारखा एक अत्यंत काय म्हणतो आपण त्याला, एक विचार करायला लावणारा असा चित्रपटसुद्धा बनवला. तर ही माहिती होती स्टीव्हन स्पिलबर्ग विषयीची. अशाच वेगवेगळ्या दिग्दर्शकांविषयी आणि वेगवेगळ्या चित्रपटांविषयीची माहिती मी माझ्या या नवीन चॅनलमधनं तुम्हाला देत राहीन. तेव्हा प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा फिल्म ज्ञानला. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.